होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। होमगार्डची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे होमगार्ड भरतीमध्ये। आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणे जास्त जास्त मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, कारण की होमगार्ड भरतीमध्ये कोणताही यामध्ये पेपर नाही, तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। 1600 मीटर रनिंग झालं, 800 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, सेम पोलीस भरतीचे इव्हेंट आहे, तर याच्याच बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। कोणताही यामध्ये पेपर नाही, यामध्ये डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 1200 रुपये प्लस आपल्याला रोज एका दिवशी या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मेन म्हणजे वर्दी सुद्धा यामध्ये भेटणार आहे। तर होमगार्डची नवीन भरती निघत आहे। शिक्षण 10वी पासच लागते आणि यामध्ये उंची पण कमी लागते, वयोमर्यादा पण जास्त आहे आणि त्याचबरोबर यामध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। वयोमर्यादा किती आहे, फी किती आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर कटा वगैरे किती लागत असतो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, होमगार्डची नवीन भरती निघत आहे। शासनाची या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या आहे होमगार्ड भरती निघण्यासाठी, ठीक आहे। तर शासनाच्या या ठिकाणी हालचाली या ठिकाणी चालू झालेल्या आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती झाल्यानंतर जे होमगार्डची भरती राहते, लक्षात ठेवा, लगेच त्यांच्या हालचाली त्या ठिकाणी सुरू होते, लक्षात ठेवा। तर होमगार्ड भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे, तर होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा होमगार्ड भरतीमध्ये राहते, लक्षात ठेवा। तर एवढे काही वयोमर्यादा होमगार्ड भरतीमध्ये राहते। आणि शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिलं तर यामध्ये फक्त 10वी पास आपण असलं पाहिजे। मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकता, मुलं फॉर्म भरू शकता, मुली पण फॉर्म भरू शकता। आणि मेन म्हणजे यामध्ये सिलेक्शन होणे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो। होमगार्ड भरती अशी आहे की यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आपणच भरू शकतो, बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही, किंवा बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही। आपल्या जिल्ह्यातल्या ज्या जागा आपल्या जिल्ह्यासाठीच त्या राखीव राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हा काही फायदा यामध्ये होणार आहे, म्हणजे आपल्या जिल्ह्यावाईज ज्या जागा असते तर त्यावेळेस तेवढी कॉम्पिटिशन त्यावेळेस नसते, लक्षात ठेवा। जशी पाहिजे तशी कॉम्पिटिशन नसते, जास्त फॉर्म त्या ठिकाणी येत नाही, लक्षात ठेवा। आणि मेन म्हणजे ऑफलाईन फॉर्म राहते होमगार्ड भरतीची, तर भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मागील वर्षी सुद्धा होमगार्डची 2024ला लास्ट भरती आली होती होमगार्डची, तर जवळपास 8,500-9 हजार जागांसाठी आली होती, तर त्यावेळेस जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरले होते तर भरपूर विद्यार्थी गैरहजर त्यामध्ये होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता होमगार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, आपलं यामध्ये पेपर तर आहेच नाही, त्याचबरोबर मुलाखत पत्नी आहे, पण आपलं ग्राउंडच्या बेसवर यामध्ये सिलेक्शन होणार आहे। मुलांसाठी 1600 मीटर रनिंग गोळाफेक आहे आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आणि यामध्ये गोळाफेक आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर उंची यामध्ये 162 सेंटीमीटर उंची आपली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची असणार 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। आता आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर पहा, इव्हेंट मी तुम्हाला सांगून देतो, 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे। 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारली तर 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली तर 16 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली 14 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 12 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 10 मार्क भेटणार आहे। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 पर्यंत मारली तर 6 मार्क भेटणार आहे। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 2 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर जर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 800 मीटर तर 2.50 सेकंडमध्ये जर तुम्ही आले 2 मिनिट 50 सेकंडपर्यंत जर 800 मीटर रनिंग मारली तर 25 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली 18 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत मारली 14 मार्क। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 10 मार्क। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत मारली 6 मार्क। आणि 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 4 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत मारली 2 मार्क भेटणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आहे।
आणि त्याचबरोबर गोळा फेकचं तर आपण या ठिकाणी पाहिलं तर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर गोळा फेकला पुरुष उमेदवारांनी तर 10 मार्क भेटणार आहे. 7.90 मीटर ते 8.50 मीटरपर्यंत गोळा फेकला 9 मार्क भेटणार आहे. 7.30 मीटर ते या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये गोळाफेक असणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण गोळाफेक पाहिलं तर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त गोळा फेकला 10 मार्क भेटणार आहे. 6.50 मीटर ते 6 मीटरपर्यंत जर फेकला तर 8 मार्क भेटणार आहे. 5 मीटर ते 5.50 मीटरपर्यंत फेकला 6 मार्क भेटणार आहे. 6.50 मीटर ते 5 मीटरपर्यंत फेकला 4 मार्क भेटणार आहे. 4 मीटर ते 4.50 मीटरपर्यंत फेकला तर 2 मार्क भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये गोळाफेकमध्ये मार्क भेटणार आहे. तर बा पुरुष उमेदवारांचं जे ग्राउंड आहे हे 30 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी, गोळाफेक 10 मार्कासाठी आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 35 मार्कासाठी आहे. 800 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 10 मार्कासाठी. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंडला इव्हेंट आहे एक लक्षात ठेवा. तर ग्राउंडच्या बेसवरच आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आता होमगार्ड भरतीमध्ये आणखीन सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मार्क भेटणार आहे. तुम्ही म्हणसाल ते कसे, तर पहा तुमचा जर ITI जर झाला असेल तर तुम्हाला मार्क या ठिकाणी भेटणार आहे. ITI वगैरे झाला असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर खेळाडू जर तुम्ही असाल तर बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक जर असाल तर बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट असेल, NCC A सर्टिफिकेट असेल, NCC C सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा आपल्याला यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट जरी असेल तर बोनस मार्क्स भेटणार आहे. आणि नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण पूर्णपणे केलेले प्रमाणपत्र धारक असाल तरीसुद्धा मार्क आपल्याला बोनस भेटणार आहे. जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तरीसुद्धा बोनस मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर मागील वर्षीचा जो कडाप गेला होता तर मुलांचा जो गेला होता 30 पैकी जो कडाप गेला होता 26, 28 अशा प्रकारे कडाप गेला होता. आणि मुलींचा जो कडाप गेला होता 35 पैकी 30, 32 अशा प्रकारे कडाप गेला होता मागील वर्षी 2024च्या होमगार्ड भरतीचा. ठीक आहे, तर याच्या अगोदर एवढा काही कडाप गेला होता. तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीचे या ठिकाणी जे हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या एक लक्षात ठेवा. शासनाच्या या ठिकाणी होमगार्ड भरतीच्या या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या. याच्या अगोदर तुम्ही 2023-24ला पाहिलं असेल ज्यावेळेस 2023च्या पोलीस भरती निघाली होती. पोलीस भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 2024मध्ये ते होमगार्ड भरती सुद्धा आली होती एक लक्षात ठेवा. आणि 8,500 ते 9,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी आली होती. आणि यावर्षी सुद्धा सेम तशीच कंडिशन आहे. पोलीस भरती या ठिकाणी होत आलेली आहे आणि मे महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी कंप्लीट होणार आहे पोलीस भरती. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर जवळपास ही जी भरती आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ज्यांना सुद्धा होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे 1600 मीटर आउट ऑफ करून घ्या, 800 मीटर आउट ऑफ करून घ्या आणि गोळाफेक सुद्धा आतापासून आउट ऑफ करून घ्या. आपलं जेवढं यामध्ये आउट ऑफ असणार आहे तेवढं आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस राहते एक लक्षात ठेवा. तर खाकी वर्दी सुद्धा यामध्ये भेटते एक लक्षात ठेवा. आपलं जर होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं तर 1200 रुपये प्लस आपल्याला रोज सुद्धा आपल्याला यामध्ये भेटते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मेन म्हणजे पोलीस भरतीमध्ये सुद्धा आरक्षण भेटते एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर होमगार्डच्या ज्या जागा ह्या खाली होतच राहते. आता भरपूर होमगार्ड जे पोलीसमध्ये लागले तर त्या काही जागा रिक्त आहे तर त्या ठिकाणी भरावंच लागणार आहे. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.